हे आमचं सरकार. नटसम्राट नाटकात अप्पासाहेब बेलवणकर आपल्या बायकोला सरकार म्हणतात. मीही माझ्या बायकोला सरकार म्हणूनच हाक मारतो. आमच्या घरात दररोज जेवणा खाण्याची अंत्योदय योजना ती राबवते. तसेच जमा खर्चाचे मासिक बजेट प्रत्येक महिन्यात तीच मांडते. ती देवभक्त आहे. आमच्या घरी रोज पूजा अर्चा करण्यात येते. देवकार्य करून जो वेळ शिल्लक उरतो त्यात आमच्या पोटपूजेचीही तयारी ती करते. ती जशी देवभक्त आहे तशीच या देशाचे पंतप्रधान मोदीजींचीही भक्त आहे. कृपया कुणी अंधभक्त असं समजू नये. माझ्यापेक्षा मोदीजी काय सांगतात हे ती जास्त ऐकते. करोना काळात मोदींनी घरी दिवा लावून घंटा, थाळी, ताटे वाजवा असं आवाहन केलं. तेव्हा तर एका हातात ताट आणि दुसऱ्या हातात लाटणी घेऊन घराच्या गॅलरीत मला उभे करून तिने वाजवायला भाग पाडलं. तसं रामनामाचा जप आमच्या घरी नेहमीच चालू असतो. आता ज्ञानव्यापी मशिदीत भगवान श्री शंकराची पूजा करायला कोर्टाने परवानगी दिली. कधी काळी तिथं शंकराचं भव्य मंदिर जर उभं राहिलं आणि मोदींनी तो दिवस दुसरी महाशिवरात्र म्हणून साजरी करा असा आदेश दिला तर आमचे सरकार सक्तीनं मला हरवळे धबधब्याखाली आंघोळ घालून श्री शंकराला दुधाचा अभिषेक करायला भाग पाडेल. मोदींनी जेव्हा राम मंदिर स्थापनेवेळी तो दिवस दुसरी दिवाळी म्हणून साजरा करा असं सांगितलं तेव्हा सुद्धा आमच्या सरकारनं मोठ्या आनंदानं आमच्या घरात दिवाळी साजरी केली. गोमंतकात जेवढी देवळी आहेत तिथं होणाऱ्या जत्रा काल्याना ती भक्तिभावाने जाते. या तिच्या देवभक्तीचा माझ्यावर काय परिणाम झाला किंवा देवाची किती कृपा माझ्यावर झाली हे मी सांगू शकत नाही. पण मला पुण्याई जरूर मिळाली असेल. कारण मला जर सवड मिळाली तर मी तिच्याबरोबर देवळात मंदिरात जाऊन येतो. काही महिन्यापूर्वी मी तिला सहज म्हटलं की सगळी कामं करून तू आता थकली असशील, देवदेव करून खूप झालं, आता थोडं आपण फिरून येऊया. तेव्हा तिनं पहिल्यांदा कॅलेंडर काढला आणि आम्ही फिरून येणार आहोत त्या दिवशी कुठेतरी जत्रा काला वगैरे नाही ना याची खातरजमा करून घेतली. मी तिला घेऊन जपानला गेलो. तिथं आम्ही खूप फिरलो. तिथल्या मोठमोठ्या इमारती, तिथली घरे, अत्याधुनिक असे कारखाने सगळं आम्ही पाहिलं.
दिवसापेक्षा रात्रीच्या वेळी जपान खूप सुंदर दिसतं असं मला वाटतं. जपानला गेल्यावर मला वाटलं होतं थोडा काळ का होईना ही देवाची पाठ सोडेल आणि देवालाही दुसऱ्या भक्तांकडे लक्ष द्यायला वेळ मिळेल. जपानला सुद्धा खूप देवळं आहेत. तिथं सुद्धा आम्हाला देव भेटलाच. कौतुकाची गोष्ट म्हणजे तिथल्या विद्यार्थी सगळे देवभक्त आहेत. सकाळी कॉलेज शाळांना जाण्यापूर्वी ते मंदिरांना भेट देतात आणि पूजा अर्चा करतात. शिवाय आमच्यासारखाच भविष्यावरही त्यांचा विश्वास आहे. तिथंही आम्ही वेगवेगळ्या देवळांनाच भेटी दिल्या. अत्याधुनिक असं जपान पाहण्यापेक्षा हिला ती देवळात जाऊन देव बघण्यात जास्त इंटरेस्ट होता. आणि तिथं सुद्धा तिनं देवळात जपानी देवासमोर माझी सात जन्म लाभू दे असं मागणं केलं. तुझा जन्म मला कदाचित जपानलाच घ्यावा लागेल. भगवा रंग इथं आहे, तसंच देवाचा आवडता रंग म्हणून जपानलाही सर्वश्रुत आहे. तिथंही ही देवपूजा करण्यात मग्न झाली. देव सगळीकडे आहे असं म्हणतात, त्याचा प्रत्यय मात्र मला आला.